श्री स्वामी समर्थ. चला आज आपण मुगाची मिक्स डाळीची उंदेच्याला आपण आप्पे करणार आहे ना, तर आपण मिक्स डाळी घेतल्यात. तर हो का, 1 वाटी आपण ही मिक्स डाळ घेतली. ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी आहेत. मुगाची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, उडदाची डाळ आहे आणि मसुराची डाळ आहे. अशा 4 डाळी आपण मिक्स घेतलेल्या आहेत. तर ही 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर आता आपण ही 1 वाटी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि आपण हे 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे रिस्लिंगचे तांदूळ आहेत, घरचे आपले जुने, ते आपण 1.5 वाटी घेणार आहे. तर ही स्वच्छ आपण पाणी टाकून ही डाळी सगळ्या तांदूळ आणि डाळ धुवून घेणार आहे आणि भिजू घालणार आहे 4 तास आणि नंतर मग आप्पे करणार आहे. बघा हो का, आता आपले स्वच्छ डाळ धुवून झालेले आहे. तर आता आपण 4 तास ह्याला पाणी ओतून भिजू घालून ठेवूया. नंतर मग आपण मिक्सरनं काढून आप्पे करून घेऊया. आता आपली डाळ भिजून झालेली आहे. आणि मग आपण सांगायचं विसरून गेलो की ह्यात हरभऱ्याची पण डाळ टाकलेली आहे. 5 डाळी आहेत आणि तांदूळ आहेत 6. तर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. बघा हो का, आता आपलं पिठा असं झालेलं आहे. तर आता हे रात्रभर झाकून ठेवायचं आणि सकाळीच ह्याचे आप्पे बनवायचे. बघा हो का, आपलं पीठ आता असं झालेलं आहे आप्याचं. तर हो का कसं फुगलंय. तर आता आपण ह्यातलं अर्ध पीठ ह्या पातेल्यात काढून घेणार आहे. आणि हो का, इथं 1 कांदा घेतलेला आहे, 1 टमाटो घेतलेला आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, इथं कोथिंबीर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेणार आहे. आणि हो का, इथं आप्याचा तवा ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये असं तेल घालून घेणार आहे सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आप्पे ह्याच्यामध्ये बनवून घेणार आहे. हो का, सगळीकडे तेल टाकून घेतलेलं आहे. आता आप्पे बनवूया आपण एकजीव करून. तर हो का, आपलं असं पीठ झालेलं आहे, आपण एकजीव करून घेतलेलं आहे. तर आता आपण इथं आप्पे घालून घेऊया. असे आप्पे घालूया आपण एक. बघा, आता आपण सगळे आप्पे इथं घालून घेतलेले आहेत. तर 10 मिनटं आपण झाकून ठेवूया, 5 ते 10 मिनटं ह्याला झाकून ठेवूया. तर आता आपण ताट काढून घेऊया. बघा आपले आप्पे असे झालेले आहेत. तर आपण एक ह्याला पलटून घेऊया. बघा हो का, आपल्या आता आप्पे असे झालेले आहेत. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली माझी आप्याची डिश तुम्ही मला कमेंट करून सांगा. फॉलो करा.